बच्चों, मैं आप सबको इस ई पाठशाला यानी इस वीडियो क्लास के लिए आप सबको मैं हार्दिक स्वागत करती हूँ। बच्चों, आप सब कैसे हैं? हम तो बहुत दिनों के बाद मिल रहे हैं। हम तो फोन में कांटेक्ट में थे, पर ऐसा क्लासेस नहीं था। बहुत दिनों के बाद हम सबका भेंट हो रहा है। बच्चों, अभी तक आपका 8 पाठ हुआ है ना? हाँ, अब पाठ 9वें का है। पाठ का नाम है मोबाइल का बोलबाला। बच्चों, मोबाइल का नाम तो सबने सुना है, सबने देखा है, इसलिए मैंने आपको दिखाने के लिए नहीं लाई हुआ, क्योंकि आप सभी के पास मोबाइल है और भी तरह तरह के मोबाइल हैं, है ना? हाँ बच्चों, इस मोबाइल है ना, ये मोबाइल आने के पहले क्या था? वेरी गुड, टेलीफोन था। अभी कुछ ऑफिसों में, बैंकों में ये टेलीफोन अभी है और उसका अभी एक कार्य कर रहे हैं, पर उसका ज्यादातर उपयोग जो घरों में करते थे हम, वो अब क्या हो गया है? बंद हो गया है। क्यों? हाँ, क्योंकि सभी के पास मोबाइल है, इसलिए हम टेलीफोन का जो उपयोग हम नहीं कर रहे हैं, है ना? तो और एक बात है, ये टेलीफोन तो आप सबने देखा है और बहुत सारे फिल्मों में अभी हम देखते हैं, होटल में, लॉड्जेस में, है ना? और जो रिसेप्शनिस्ट पे बैठते हैं ना, उधर तो एक लैंडलाइन रहता ही है, लैंडलाइन। हाँ, ये टेलीफोन के पहले क्या था? हम कुछ विषय किसी को पहुंचना है तो हम क्या करना पड़ता था? वेरी गुड, क्या करना पड़ता था? चिट्ठी लिखना पड़ता था। ए चिट्ठी के पहले क्या था? हाँ, हमें पता नहीं क्या था। एक कबूतर था, ये राजा महाराजाओं के जो खानखाना था, एक संदेह जो मैसेजों को लेके जाने वाला एक व्यक्ति था ऐसा के लिए। पर इसके जो कबूतर था ना, ये प्यार का संकेत है, शांति का संकेत है। वो क्या करता था? इधर से उधर तक ये लेके जाता था कबूतर चिट्ठी के पहले। पर ये चिट्ठी है ना, ये चिट्ठी का बहुत बड़ा स्टोरी है। बहुत सालों तक ये चिट्ठी अस्तित्व में था। उसके बाद आ गया टेलीफोन, उसका भी था बहुत दिन तक, वर्षों तक, सदियों तक। सदी का मतलब क्या है? हाँ, 100 वर्षಗಳ तनक ये अस्तित्व में था। उसके बाद आ गया है मोबाइल। ये मोबाइल भी जब 2002ನೇ ಇಸ್ವಿ 3ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ಮೊಬೈಲ್ ಬಂದಾಗ एक कीपैड सेट कहते हैं ना, हाँ वैसा ही था। पर अब कैसा मोबाइल है, ये विचित्र है ना? उसका दाम भी कितना? 20,000, 30,000, 45,000। इसमें क्या रहता है? हाँ, उसमें जो सॉफ्टवेयर रहता है ना, नಮಗೆ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಅವಶ್ಯಕತೆ ನಮಗೆ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ? पर कुछ इंजीनियर्स रहता है, वो उसमें ही काम करते हैं। सॉफ्टवेयर कंपनीज रहते हैं, सॉफ्टवेयर वर्क करना है, उसके लिए एक थोड़ा ज़्यादा जीबी का
ज़्यादा अपडेटेड वर्जन का मोबाइल उसको प्रयोग करना पड़ता है, उपयोग करना पड़ता है। इसलिए इस बहुत भिन्न भिन्न रूप के मोबाइल हैं। बच्चों, इधर लेकर सुरेखा शर्मा जी ने मोबाइल के द्वारा, ये क्या है, ये मोबाइल है ना, इस मोबाइल के द्वारा मनुष्य में कुछ बदलाव लाने की कोशिश कर रहे हैं। एक कैसा देखेंगे। चलो बच्चों, हाँ, ये मोबाइल का बोल वाला पाठ है एकांकी। पाठ का विधा क्या है? एकांकी। बच्चों, आपका पहला पाठ का प्रार्थना वो क्या था? कविता था। और दूसरा मिर्च मसाला वो क्या था? कहानी था, है ना? हाँ, ऐसा ही ये कविता, नाटक, कहानी, ये सब क्या है? ये सब साहित्य के विधा है। ऐसा ही मोबाइल का बोल पाठ का विधा है एकांकी। बच्चों, ये एकांकी क्या है? कहानी तो आप सबको पता है, कहानी कथेगड़ो। ये एकांकी क्या है? बच्चों, ये एकांकी नाटक जैसा ही है पर नाटक नहीं है। समझ में गए? हाँ, एकांकी में बहुत सारे विध है। सामाजिक एकांकी, पौराणिक एकांकी, समझ में गए बच्चों? वैज्ञानिक एकांकी, ऐसा बहुत सारा है। ये है इधर मोबाइल का बोलबाला सुरेखा शर्मा शांति जी से लिखित एक एकांकी है। तो अब सुरेखा शर्मा जी के संक्षिप्त परिचय प्राप्त करेंगे। बच्चे, आप सबके पास किताब है और किताब का पुट संख्या 67 देख लो। हाँ, उसमें है सुरेखा शर्मा जी का संक्षिप्त परिचय। देखेंगे? हाँ, सुरेखा शर्मा शांति जी का जन्म 1956 में हुआ है। कहाँ? हरियाणा में। उन्होंने MA BEd शिक्षा की थी। उनका बहुत सारे रचनाएं हैं और उनको बहुत सारे पुरस्कार मिला है। अच्छा बच्चों, तो इसके कुछ रचनाओं में कविता संग्रह और एकांकी संग्रहों को आप याद रखना है। देख लो, इनकी प्रमुख रचनाएं हैं रिश्तों का एहसास। बाल कविता संग्रह में नन्ही कोमल, बाल एकांकी संग्रह आदि बहुत सारे रचनाएं की हैं, पर उसमें कुछ बाल संग्रह, एकांकी संग्रह और कविता संग्रहों को हम देख सकते हैं। और उसके साथ साथ देखिए उनको कौन कौन सा पुरस्कार मिला है। अखिल भारतीय साहित्य परिषद भोपाल, गुजरात, हरियाणा, ये तीनों अलग अलग राज्यों का संस्थाओं से वे पुरस्कार प्राप्त कर चुके हैं। बहुत राज्यों से उनको बहुत सारा पुरस्कार मिला है। समझ में आ गए बच्चों? अब हम आगे देखेंगे इस पाठ का आशय क्या है। इस पाठ का आशय क्या है, देख लो। पेज नंबर 63 को लो। हाँ, छात्र इस पाठ के द्वारा बदलती हुई आधुनिक जीवन शैली में चिट्ठी, दूरभाषा, मोबाइल की स्थितियों की जानकारी प्राप्त करेंगे। वर्तमान परिस्थिति में मोबाइल फोन का महत्व और उसकी आवश्यकता पर विचार कर पाएंगे, है ना? ये बदलते जीवन शैली में तो हम इमेजिन भी नहीं कर सकते हैं, उतना बदल गए हैं। नಮಗೆ ತುಂಬಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ।
ನಿಮ್ಮಂದಿದ್ದಾಗ ನಾವು ಎಷ್ಟು ಸರಳವಾಗಿ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ವಿ ಅಂತ ಆ ದಿನಗಳನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಂಡ್ರೇ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಎನರ್ಜಿ ಬರುತ್ತೆ. ಜೀವನ ಶೈಲಿ ಹೇನ ಮನೆ ಬತ್ತಾಯನ ನಾವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ, ಆ ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗಿ ತಲುಪಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ನಾವು ಈಗ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಜೀವನ ಶೈಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಹಾಕತ್ತೆ, ತಲುಪಿಸತ್ತೆ ಅಂತ. ಆದರೂ ನಮಗಿವಾಗ ವಿಧಿ ಇಲ್ಲ, ಈ ಜೀವನ ಶೈಲಿಯನ್ನು ನಾವು ಬಿಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕ್ಯೋಂಕಿ ಅನಿವಾರ್ಯ ಬನ್ ಗಯಾ ಹೈ. क्या बन गया है? अनिवार्य बन गया है ना? तो इस बदलती जीवन शैली में हम देखना है एक चिट्ठी, दूरभाषा यानी टेलीफोन और मोबाइल का कैसा कितना महत्व है उसका और कितना आवश्यकता है ना बच्चों? मैं तो इस वीडियो क्लास प्रारंभ होने तक मैंने मोबाइल नहीं लिया था, परचेस नहीं किया था, क्योंकि मैंने मोबाइल को अच्छा चीज नहीं मानती थी, क्योंकि इससे लाभ से अधिक नष्ट अधिक मानते थे। पर क्या हुआ, अब खरीदना ही पड़ा, है ना? हम इस वीडियो क्लास करना है, इस करके आप सबके पास पहुंचना है, होमवर्क भेजना है, नोट्स भेजना है, घटक परीक्षा भेजना है, ये सब के सबको भेजने के लिए सभी के लिए ये अब क्या हो गया है, बहुत आवश्यक बन गया है और बहुत महत्व बन गया है ना बच्चों? हाँ, मोबाइल की स्थितियों की जानकारी प्राप्त करेंगे। मोबाइल में का आवश्यकता और महत्व के बारे में बच्चे समझ सकते हैं, विचार कर सकते हैं और उसके साथ साथ बच्चे उसकी जो दुष्परिणाम है उसके बारे में सचेत रहना जागरूकरागी इरबेको। तो अब हम आगे चलेंगे पाठ के ओर। बच्चों, जो ये एक अंक है ना, ये एक अंक में क्या है, स्टेज ಏನ್ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನ ಹೇಳಬೇಕು. ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆದು ಇಬ್ಬರು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಸ್ಟೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ಪರಿಚಯವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ನಿಮಗೆ ಮುಂದಿನ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. है ना बच्चा? हाँ, तो इस स्टेज में कौन कौन है? ए स्टेज सुरेखा शर्मा शांति जी का घर है, मकान है, जो सोफा सेट में शर्मा जी बैठा है, उसके पास एक टेबल है, उस टेबल पर टेलीफोन है। क्या है? टेलीफोन है। आप सबने देखा है ना टेलीफोन? वेरी गुड। टेलीफोन है जो बाहर से लेकर आकर उसके जो छाती हाँ और जोब में लिखकर मोबाइल को वो क्या करता है, एक टेलीफोन के पास रखा है। कहाँ? टेलीफोन के पास। समझ में गया? हाँ, देख लो अब क्या किसके बीच में संभाषण है, एक टेलीफोन और मोबाइल। समझ में गया ना बच्चों? इधर एक टेबल है, टेबल पर इधर एक टेलीफोन है, इधर लेकर जी ने आकर मोबाइल रखा है। अब बातचीत कर रहे हैं इन दोनों के बीच में। किसके और किसके बीच में? टेलीफोन और मोबाइल के बीच में। समझ में गए बच्चों? चलो, बहुत दिनों से ड्राइंग रूम के कोने पर पड़ा टेलीफोन बोर हो रहा है। उसे अब अपनी जिंदगी
खत्म होती लग रही है। सदियों से उसका एकछत्र राजा था, पर आज वह बहुत उदास है। अब उसे कोई नहीं पूछता, ना ही उससे कोई फोन करता है। तभी मिस्टर शर्मा ने आकर अपना मोबाइल उसी के पास रख दिया। ये टेलीफोन बहुत गुस्से में है। ವೆರಿ ಗುಡ್, ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟಲ್ಲಿದೆ. कौन? टेलीफोन. क्यों? क्योंकि ಅದನ್ನು ಯಾರು ಇವಾಗ ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಟೆಲಿಫೋನ್. ಮತ್ತೆ ಯಾರು ಆ ಫೋನ್ಗೆ ಫೋನೇ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, है ना? क्यों? हाँ, मोबाइल आ गया है ना, इसलिए उसको फोन भी नहीं पूछ रहा है और उसके साथ साथ क्या है, उस पर कोई भी फोन नहीं करता है. ಯಾರು ಅವರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಫೋನ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. इसलिए वो बहुत उदास है. उदास, दुखी, निराशा. क्यों उदास? ತುಂಬಾ ಬೇಜಾರು. क्यों ತುಂಬಾ ಬೇಜಾರು? हाँ, क्योंकि सदियों से उसका एकछत्र राजा था. सदियों से मतलब क्या है? हाँ, ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅದು ಒಂದೇ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿತ್ತು. ಟೆಲಿಫೋನಿಗೆ ಯಾವುದೋ ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಬಂದೇ ಇರಲಿಲ್ಲ. ನೂರಾರು ವರ್ಷಗಳು ಅದಕ್ಕಿದ್ದಂತಹ ಗೌರವ ಹೇಳೋ ಆಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಯಾರು ಅದನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ वो बहुत निराशा, गुस्सा, दुख सब है टेलीफोन में, है ना? देखिए टेलीफोन मन ही मन. ये टेलीफोन मन ही मन, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೇನೆ देखने में चूहे जैसा है. देखने में चूहा जैसे है. ना पूंछ ना मूंछ, फिर भी इसकी कितनी पूंछ. चल दूर हट मुझसे, आकर बैठ गया मेरे पास. तेरी औकात ही क्या है मेरे सामने. बच्चों, ए फोन, मोबाइल फोन को शर्मा जी ने आकर रखा है. इसको देखकर ये टेलीफोन मन ही मन बोल रहा है. मनस्नल्ले ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, देखने में कैसा है मोबाइल? टेलीफोन के अनुसार, टेलीफोनिನ ಪ್ರಕಾರ ಮೊಬೈಲ್ ಚೂಹಾ ಜೈಸಾ है. ಚೂಹಾ, ವೆರಿ ಗುಡ್, ಇಲಿ ಇದ್ದಂಗಿದೆ. ना मूंछ, मूंछ का मतलब क्या है? मीसे. ಏನಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ, ಮೀಸೆ ಇಲ್ಲ. ನಾ ಪೂಂಚ್, ಹಿಂದೆ ಬಾಲನೂ ಇಲ್ಲ. ಅದೇ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ರಿಸೀವರ್ ಇಟ್ಕೋತೀವಲ್ಲ, ರಿಸೀವರ್ ಮೀಸೆ ಅಂತ ಅನ್ಕೋಬಹುದು. ಕನೆಕ್ಷನ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನ ಬಾಲ ಅಂತ ಅನ್ಕೋಬಹುದು. ಆದರೆ ಈ ಮೊಬೈಲಿಗೆ ಬಾಲನೂ ಇಲ್ಲ, ಮೀಸೆನೂ ಇಲ್ಲ. ನೋಡೋದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಇಲಿ ಇದ್ದಂಗಿದೆ. ಹೋಗ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಾರ ಇದೆಯಾ ಟೆಲಿಫೋನ್ ಎಲ್ಲ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಮೊಬೈಲ್ ಏನೇನೂ ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ. ना पूछ, फिर भी इसकी कितनी पूछ. पूछ का मतलब क्या है? इधर ಬೇಡಿಕೆ, ಎಷ್ಟು ಬೇಡಿಕೆ ಇದಕ್ಕೆ. ಛಲ್ ದೂರ ಹಾಟ್ ಮುಟ್ಸೆ, ಹೋಗು ಹೋಗು, ನೀನು ನನ್ನ ಪಕ್ಕ ಕೂತ್ಕೋಬೇಡ, ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ ನನ್ನ ಪಕ್ಕ ಅಂತ टेलीफोन मोबाइल को बोल रहा है. चल दूर हट, दूर हट, दूर हो. दूर का मतलब है दूर, हट हो. ನೀನು ದೂರ ಹೋಗು. आकर बैठ गया मेरे पास. बो ನೀನು ಬಂದು ನನ್ನ ಪಕ್ಕ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ. तेरी औकात ही क्या है मेरे सामने. ನಿನಗೆ ಏನು ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆ ಅಂತ ನೀನು ನನ್ನ ಬಂದು ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೀಯಾ. ಔಕಾತ್, ಔಕಾತ್ का मतलब क्या है? ಯೋಗ್ಯತಾ. ನಾನು ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜಂತರ ಬಾಳ್ ಬದುಕ್ತವನು.
ಸಮಜ್ ಮೇ ಗಯಾ? ನಿನಗೇನು ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆ ಅಂತ ನೀನು ಬಂದು ನನ್ನ ಪಕ್ಕ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೀಯಾ? ಹಟ್ ದೂರ ಹಟ್, ಹೋಗು ಆ ಕಡೆ ಹೋಗು. मोबाइल मोबाइल को पता ही नहीं, चौंक कर देखते हैं. चौंकना शॉक ಆಗ್ಬಿಟ್ಟದು ನೋಡತ್ತೆ. क्या हुआ भाई? इधर देखिए, ये मोबाइल बहुत छोटा है, आज के युग का है, इसीलिए मोबाइल टेलीफोन को संबोधित करता है बाई. कैसे संबोधित करता है? बाई, है ना? हाँ. मैंने तो तुम्हें कुछ कहा भी नहीं, तो गुस्सा क्यों हो रहे हो? मुझसे कोई गलती हो गई क्या? मैं माफी चाहता हूँ, तुम मेरे बड़े भाई हो. मोबाइल को कुछ भी गुस्सा नहीं है, वो बोल रहा है, टेलीफोन भैया तुम मेरा बड़ा भाई है, मैं तो तुमसे कुछ नहीं कहा, तुम्हारे बारे में मैंने कुछ नहीं कहा, फिर भी तुम क्यों मुझ पर गुस्सा कर रहे हो? मुझसे क्या गलती हुई? गलती तप्पाइता? मैं तो तुमसे क्षमा मांगती हूँ. क्षमा मांगना, क्षमेಯನ್ನು ಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ. तुम क्यों पूछती हो मैं क्षमा? क्योंकि तुम मेरे बड़े भाई हो. ಅಲ್ವಾ? ದೊಡ್ಡವರ ಹತ್ರ ನಾವು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಏನು ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ನಾವು ತುಂಬಾ ಸಲೀಸಾಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳ್ಬೋದು, ಸಾರಿಯನ್ನ ಕೇಳ್ಬೋದು. ನಾನು ಏನೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದರೂ ನಾನೇನಾದ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅನ್ಸಿದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳ್ತೀನಿ. ऐसा ये विनम्र से कहता है. टेलीफोन गुस्सा ना करो तो क्या करो? सिट ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೇನ್ ಮಾಡಲಿ? पता है जब से तुम आए हो हमारी कोई पूछ नहीं रहे. ಗೊತ್ತಾ ನಿನಗೆ, ನೀನು ಬಂದಾಗಿಂದ ನನ್ನನ್ನು ಯಾರೂ ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. सब तुम्हें अपने छाती से लगाए घूमते हैं. छाती जोबो लिखना, छाती जोबो. जोबो लिखकर क्या करते हैं? घूमते हैं. घूमना सुತ್ತಾಡೋ. समझ में आ रहा है? हाँ. हर समय तुम्हें अपने पास रखते हैं. 24 ಗಂಟೆ ಜನ ನಿನ್ನನ್ನ ಅವ್ರ ಪಕ್ಕನೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. एक क्षण के लिए भी तुम्हारी जुदाई नहीं सह कर सकते. जुदाई ಬೇರಾಗುವುದು. ನಿನ್ನಿಂದ ಬೇರಾಗುವುದನ್ನ ಜನರು ಸಹನ್ ಅಂದ್ರೆ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಅವರು ತಮ್ಮ ಬಳಿಯಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. तो आप इसे दो अंशों को समझो. एक है ये बदली हुई जीवन शैली में ये मोबाइल उतना महत्वपूर्ण बन गया है और उसके साथ साथ उतना आवश्यक वस्तु चीज बन गया है. इसलिए लोग हमेशा अपने पास ही रखते हैं. मोबाइल टेलीफोन भैया ये तो बताओ, इसमें हमारा क्या कसूर है? बताओ, मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हूँ? तुम जो कहोगे मैं करूँगा. ಜನ ಮೊಬೈಲ್ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಓಡಾಡ್ತಾರೆ, ಸುತ್ತುತ್ತಾರೆ. ನಾನು ಬಂದ್ಮೇಲೆ ನಿನಗೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ ಹಂಗೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಂದೇನು ತಪ್ಪದ್ರಲ್ಲಿ? ಮೇರಾ ಕ್ಯಾ ಕಸೂರ್ ಹೈ? ಕಸೂರ್ ಗಲ್ತಿ, ನಂದೇನು ತಪ್ಪಿದೆ ಅದರಲ್ಲಿ? ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳು, ನಾನು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. टेलीफोन तुम क्या करोगे? इन्हें ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತೆ ಬಿಡು. अब तो तुम्हारे नए नए रूप बाजार में आ रहे हैं. नए नए रूप ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಹೊಸ ಹೊಸ ಮಾಡೆಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗಿದೆ. ಬಾಜಾರ್ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ. चारों ओर तुम्हारे लिए धूम मची रही है. देख नहीं रहे मेरा हाल. मेरे सुंदर से मुखड़े पर धूल जमी पड़ी है.
अब मुझे कोई साफ भी नहीं करता। क्या हो गया है? मुकड़ा का मतलब क्या है? चेहरा। ಮುಂಚೆ ನನ್ನನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಒರೆಸಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸ್ಮೂತ್ ಆಗಿರುವಂತಹ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ನನ್ನ ಧೂಳು ಸಮೇತ ತೆಗೆಯಲಿಲ್ಲ ಜನ. ಇಷ್ಟೊಂದು ಬದಲಾಗಿರುವಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾನು ನಿನಗೆ ಏನು ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತ ತುಂಬ ಬೇಸರದಿಂದ ಟೆಲಿಫೋನು ಮೊಬೈಲ್ಗೆ ಹೇಳಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಬಾಯಿ ನಾರಾಜ್ ಮತ್ ಹೋಯಿ, ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ, ದುಃಖ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. आप तो मेरे अग्रज हैं. अग्रज ದೊಡ್ಡವರು, ಅಗ್ರಜ ದೊಡ್ಡಣ್ಣ, ಅನುಜ ಸಣ್ಣ ತಮ್ಮ. समझ में आ गया? हाँ, ನೀನು ನನಗೆ ಯಾರು? अग्रज. अग्रज का मतलब क्या है? बड़े भाई. अब कभी ना कभी तो तुम्हें बूढ़ा होना ही था. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ ಮೊಬೈಲ್. ನೀನು ನನಗಿಂತ ದೊಡ್ಡವನು ಅಂದರೆ ಯಾವತ್ತಿಗೂ ನೀನು ಮುದ್ಕ ಆಗಲೇಬೇಕಲ್ವಾ? ಬೂಢಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ಹಾಂ, ಒಂದು ವೃದ್ಧಾಪ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ತಲುಪ್ತೇವೆ. ಇದು ಒಂದು ಜೀವನ ಚಕ್ರ ಅಂತ ಆಯಿತು ಅಂತಂದರೆ ಅಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಬಾಲ್ಯ ಶುರುವಾಯಿತು ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರೌಢಾವಸ್ಥೆ ಶುರುವಾಯಿತು ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಯೌವನ ಶುರುವಾಯಿತು ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ? ಬೂಢಾಪನ್ ಆನಾ ನ್ಯಾಚುರಲ್. ಇದು ಸ್ವಾಭಾವಿಕ ಅಲ್ವಾ? कितना अच्छा है देखो. सदियों से तुम्हारा ये राजा था. ನೂರಾರು ವರ್ಷ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿದ್ಯಾ ನೀನು. ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷನಾ? ಇಲ್ಲ, ನೂರಾರು ವರ್ಷ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿದ್ಯಾ. इसमें गुस्सा होने की क्या बात है? ವಯಸ್ಸಾಯ್ತು, ವಯಸ್ಸಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಇರಬೇಕು. ಅದರಲ್ಲಿ ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನನ್ನನ್ಗೆಲ್ಲ ಏನ್ ಬೇಕಾದಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಯಾವ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಅಂತ ಮೊಬೈಲು किससे बोला? वेरी गुड, टेलीफोन से. एक ना एक दिन तो यह होना ही था. कितना वास्तविक अंश है देखो. वास्तविक अंश. ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಇಲ್ಲಿಂದ ಬಂದಂಥದ್ದು ಈ ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗಲೇಬೇಕು. ಇದನ್ನ ಯಾರು ತಪ್ಪಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಸೂರ್ಯ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹುಟ್ಟಿದವನು ಸಂಜೆ ಆ ಕಡೆ ಮುಳುಗಲೇಬೇಕು. ಅದನ್ನು ಯಾರೂ ತಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಹೋದ ಹಿತ ಇದೆಲ್ಲ ಆಗಬೇಕಾಗಿದ್ದೇನೆ. ನೀನು ರಾಜ ಆಗಿದ್ಯಾ? ರಾಜ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಇಲ್ಲ. ನೀನು ನಿನ್ನ ಅವಧಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ ಮೇಲೆ ನೀನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಬಿಟ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಅದು ತುಂಬ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾದಂಥದ್ದು. ಅದನ್ನು ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನೊಂದ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಅನ್ನೋದು, ಇದೆಲ್ಲ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮೊಬೈಲ್ ತುಂಬ ಸಣ್ಣದಾದರೂ ಸಹ ಟೆಲಿಫೋನ್ ಅಗ್ರಜ ಅಂತ ಅಂದರೂ ಸಹ ಅದಕ್ಕೆ ವಿವರಿಸಿ ಹೇಳುತ್ತೆ. टेलीफोन अपनी आवाज सुने मुझे महीने बीत जाते हैं. ಒಂದು ಫೋನು ಬಂದಿಲ್ಲ ನನಗೆ, ನನ್ನ ಸೌಂಡೇ ನನಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ, ರಿಂಗ್ ಟೋನನ್ನು ನಾನೇ ಕೇಳಿದೆ. ಮಹಿನೆ ಬೀತ್ ಗಯೆ, ಮಹಿನೆ ತಿಂಗಳುಗಳು, ಲಿಖ್ನ ಮಹಿನೆ ತಿಂಗಳು, ಬೀತ್ನ ಕಳೆದು ಹೋಗಿದೆ, ತಿಂಗಳುಗಳ ಕಳೆದು ಹೋಗಿದೆ. पहले तो मेरी मालकिन मेरी इतनी सेवा करती थी, क्या मजाक की थोड़ी सी भी मिट्टी मेरे सलोल मुख पर गिर जाए, मैं दिन भर गुनगुनाता रहता था मधुर और मीठी आवाज में. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಂಥ ಕಾಲ ಅದು. ಮೇರೆ ಮಾಲ್ಕಿನ್ ಹೈನ, ಮಾಲ್ಕಿನ್ ಅಂದರೆ ಮನೆಯ ಒಡತಿ ಇದ್ಲಲ್ಲ, ಅವಳು ನನ್ನನ್ನು ಪದೇ ಪದೇ ಎಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಒಂದು ಸಣ್ಣ ಧೂಳು ಕೂಡ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಬ್ಬ ಏನಾಗಿದೆ? ಯಾರು ನನ್ನನ್ನು ಕೇಳೋರೆ ಇಲ್ಲ. ಮೊಬೈಲ್ बात तुम्हारी बिल्कुल सच है. करेक्ट, नहीं ಹೇಳೋದು ನಿಜ. पर तुम्हारे विचार आज के जमाने में मेल नहीं खाते. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ವಾಸ್ತವ ಅಂಶ है. ಸರಿ, ನೀನು ಅವತ್ತು ಬಾಳಿದ್ದೆ, ಬದುಕಿದ್ದೆ, ಅದೆಲ್ಲ ಆಯ್ತು. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಿನ್ನನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. जो आज का जीवन शैली बदल गया है, इस बदली हुई जीवन शैली के लिए उसका एक रूपांतर की आवश्यकता थी, इसलिए बदल गया है.
ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಬೇಸರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥನೇ ಇಲ್ಲ. ಬದಲಾವಣೆ सभी को अनिवार्य और आवश्यक बन गया है ना? हाँ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿ ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಗಾಡಿ ತಗೊಳ್ಳೋದೇ ಬೇಡ, ನಾವು ಸ್ವಂತ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಓಡಿಸಿ ಪರಿಸರವನ್ನೆಲ್ಲ ಹಾಳು ಮಾಡಬಾರ್ದು. ऐसे बहुत सारे आदर्श था, पर 2-3 दिन 2-3 ದಿನ ಅಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸುಸ್ತಾದ್ಮೇಲೆ ಅನಿವಾರ್ಯ ಬಂದಯ. ಗಾಡಿ ತಗೊಳ್ಳೋದು ಅನಿವಾರ್ಯ ಆಯಿತು, ಮಾಲಿನ್ಯ ಮಾಡುವುದು ಸಹ ಅನಿವಾರ್ಯ आयतु. समझ में आ गए बच्चों? अब ये दोनों है ना, ये आवश्यकता और अनिवार्यता सबको बदल देता है, सबको बदल देता है. इसी के साथ साथ हम खुद बदलना आवश्यक और अनिवार्य बन जाता है ना बच्चों? देखो, अब तुम वक्त के साथ चलना सीखो. ಮೊಬೈಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಆಯಿತು, ಅದನ್ನಂದು ಇತಿಹಾಸ, ನೀನಿದ್ದಿದ್ದು ಮಾಡಿದ್ದು ಎಲ್ಲ ಏನದು ಇತಿಹಾಸ. ಆದರೆ अब तुम्हारा जिम्मेदारी है समय के साथ जीना. ನೀನು ಕಾಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ನಡೆಯಬೇಕು. समझ में आया बच्चों? ನೀನು ಕಾಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ನಡೆಯಬೇಕು ಅಂತ. मोबाइलो उसका बड़े भाई कौन है? टेलीफोन को सुझाव दे रहा है. टेलीफोन, अच्छा बच्चों, आज तुम मुझे उपदेश दे रहे हो. ಎಂಥ ಕಾಲ ಬದಲಾಯಿತು. ನನ್ನನ್ನ ಅಗ್ರಜ ಅಂತೀಯ, ಬಡೇ ಬಾಯಿ ಅಂತೀಯ, ತುಂಬ ಗೌರವ ಕೊಡ್ತೀಯ, ನೀನು ನನಗೆ ಉಪದೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ? कोई बात नहीं, तुम्हारे साथ भी कभी इसी तरह का व्यवहार होगा, तब पता चलेगा. ನನಗೆ ಉಪದೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತೀಯ ನೀನು? 100 ವರ್ಷ ರಾಜಂತರ ಬದುಕಂತಹ ನನಗೆ ನೀನು ಛೋಟ ಒಳ್ಳೆ ಇಲಿ ಇದ್ದಂಗಿದೆಯಾ, ನೀನು ನನಗೆ ಉಪದೇಶವನ್ನ ಮಾಡ್ತೀಯಾ? ಇರಲಿ ಇರಲಿ, ನಿನ್ನ ಜೊತೆನೂ ಸಹ ಒಂದಲ್ಲ ಒಂದಿನ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ವ್ಯವಹಾರ ನಡೆಯುತ್ತೆ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಬೇರೆ ವಸ್ತು ಬಂದಾಗ ನೀನು ಮೂಲೆ ಸೇರ್ಕೋತೀಯ, ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ನಿನಗೆ ನನ್ನ ಕಷ್ಟ ಏನು ಅಂತ ತುಂಬ ನೊಂದ್ಕೊಂಡು ಟೆಲಿಫೋನ್ ಮೊಬೈಲ್ಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. याद रखना समय सदा एक सा नहीं रहता. ಕಾಲ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಥರ ಇರಲ್ಲ, ಬದಲ್ತೇ रहते हैं, ಯಾವಾಗಲೂ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. प्रकृति का नियम है, जग का नियम है, ये परिवर्तन. ಪರಿವರ್ತನೆ ಜಗದ ನಿಯಮ, ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ. ನಾವು ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. समझ में आ गई बच्चों? ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಬರೀ ಮೊಬೈಲಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮಗೂ ಸಹ ಅವರು ಇಂಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬದಲಾವಣೆಗಳು ಅನಿವಾರ್ಯ, ಅವಶ್ಯಕ. ಅದನ್ನು ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಇದೆ, ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೊಂದ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. ಹೈನಾ? ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪ ಆಗತ್ತೆ, ಭೂಕಂಪ ಆಗತ್ತೆ, ಪ್ರವಾಹ ಆಗತ್ತೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಅಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ನಾವು ಅದನ್ನು ತಕ್ಷಣ ಒಪ್ಕೋಬೇಕು, ತಕ್ಷಣ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಜಾಗರೂಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. देखो, याद रखना समय सदा एक सा नहीं रहेगा. ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಥರ ಸಮಯ ಇರೋದಿಲ್ಲ. ಚಿಟ್ಟಿ, मेरे प्यारे दोस्त, तुमने सच कहा, समय सदा एक समान नहीं रहता. ಇವರಿಬ್ಬರೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರ್ಯಾರು? ಇಲ್ಲಿ ಟೆಲಿಫೋನು, ಇಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್. ಆದರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಬೇರೆ ವಾಯ್ಸ್ ಬಂತು. किसका आवाज है? आवाज, ವಾಯ್ಸ್. ಯಾರ ಮಾತು? ಹೌದು ಹೌದು, ನೀವಿಬ್ರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು ನಿಜವಾಗೇ ಇದೆ. ಸಮಯ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಥರ ಇರೋದಿಲ್ಲ, ಇದು ಯಾವಾಗಲೂ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. दोनों एक साथ. अरे यह आवाज तो दादी के बक्से से आ रही है. बक्से ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಅಜ್ಜಿಯವರೆಲ್ಲ ಇದ್ರೆ ಇನ್ನೂ
ಟ್ರಂಕ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಟ್ರಂಕ್ಗಳಲ್ಲಿ ಟ್ರಂಕಿಂದ ಬಂತು ಇದು ಮಾತು. किसका बॉक्स? दादी का बॉक्स है छुट्टी. मेरे प्यारे ट्रिंग ट्रिंग, जो स्थिति आज तुम्हारी है उसे मैंने भी भुगता है. ಇವರಿಬ್ರು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಟೆಲಿಫೋನ್ ಹೇಳಿದ್ರು, ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ತರ ಇರಲ್ಲ, ನಿನಗೂ ನಂತರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಾಗ ಅರ್ಥ ಆಗತ್ತೆ ನಿನಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಅಜ್ಜಿಯ ಟ್ರಂಕಿನ ಒಳಗಡೆ ಇದ್ದಂತಹ ಪತ್ರ ಹೇಳಿತು, ಹೌದು ಸಮಯ ಒಂದೇ ತರ ಇರಲ್ಲ, ಇದು ಬದಲಾಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ನಾನು ಸಹ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ರಾಜಂತರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತೇ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಅಜ್ಜಿಯ ಟ್ರಂಕ್ನೊಳಗಡೆ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಚಿಟ್ಟಿ ಪತ್ರಗಳೆಲ್ಲ ಅಜ್ಜಿ ಕಾಲದ್ದು ಅಂತ ಆಯ್ತು. समझ में गए? हाँ देखो टेलीफोन वो कैसे और हेगे देखो. चिट्ठी. हाय, एक दिन थे जब मेरे अंदर गुलाब की पत्तियां रखकर प्रेमी प्रेमिका एक दूसरे को बेचते थे. बार बार मुझे चूमा जाता था. यदि मुझे पहुंचने में कुछ देरी हो जाती थी तो लोगों की बेचैन बढ़ जाती थी. पर तुम जब से आए हो तो लोग लिखना ही भूल गया. सब तुम पर ही गिटर पिटर करने लगे. देख लो बच्चों, जो टेलीफोन मोबाइल का ಏನೋ ನೀನು ನನಗೆಲ್ಲ ಒಂಥರ ನನಗೆ ಬೆಲೆ ಇದ್ದಂಗೆ ಮಾಡಿದೆ, ಗೌರವ ಇದ್ದಂಗೆ ಮಾಡಿದೆ, ನನಗೆ ಯಾರು ಕೇಳೋದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು, ಅದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಟೆಲಿಫೋನಿಗೆ ಆಗಿದಂತಹ ಅನುಭವನೇ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರಕ್ಕೂ ಆಯಿತು. ಅವಾಗೆಲ್ಲರೂ ಸಹ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ತುಂಬ ದೂರದಲ್ಲಿರೋ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆಲ್ಲ ಒಂದೊಂದು ಪೇಜ್ ಗಟ್ಟಲೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಪತ್ರ ವರ್ಷಾನ್ಗಟ್ಟಲೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ನೀನು ಬಂದಿದ್ದು ಟೆಲಿಫೋನ್ ಬಂದಿದ್ದು ಜನ ಪತ್ರ ಬರೆಯೋದನ್ನೇ ಮರೆತುಬಿಟ್ರು. ಯಾರು ಪತ್ರನೇ ಬರೆಯೋದಿಲ್ಲ. ನೀನು ಬಂದಾಗಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು? ಟೆಲಿಫೋನ್ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವಾಗ ನನ್ನ ಕಾಲ, ನಾನು ಸಹ, ನೀನಾದರೂ 100 ವರ್ಷ, ನಾನು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷ ರಾಜಂತರ ಇದ್ದಿದ್ದು. ಇವತ್ತು ಯಾರು ಪತ್ರ ಬರೆಯೋದೇ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಪತ್ರಗಳು ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ಮೊಬೈಲ್ ಬಾಯಿ ನಾರಾಜ್ ಮತ್ತು ಕೊಯಿ. मोबाइल दिशा न देते हुए चिट्ठी बहन निराश मत हो. ये तो समय का हेर फेर है. सभी के दिन फिरते रहते हैं. आग ये मोबाइल है ना, ये मोबाइल ये चिट्ठी को समझा रहा है, समाधान ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಏನಂತ, ಇದೆಲ್ಲ ಸಮಯದ ಕೈಯಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು. ಎಲ್ಲ ಸಮಯ ಬದಲಾದಂಗೆ ಇವೆಲ್ಲ ಬದಲಾಗೋದು ಅನಿವಾರ್ಯ, ಅವಶ್ಯಕ, ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ದುಃಖ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನೊಂದ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನೂ ಇಲ್ಲ. चिट्ठी. यही तो मैं कहता हूँ भैया, तुम्हारे आने पर टेलीफोन बॉय को दुख नहीं मनाना चाहिए, बल्कि खुशी खुशी आपका स्वागत करना चाहिए. दुनिया में कुछ भी शाश्वत नहीं है. पता नहीं ये मानव जाति कल क्या नई खोज कर देंगे. मानव जाति का मतलब है मनुष्यರು. नई ಹೊಸ लिखना है, नई नया, नया का मतलब है ಹೊಸ, खोज ಸಂಶೋಧನೆ. ಖೋಜ್ ಅಂದ್ರೇನ ಸಂಶೋಧನೆ. ಈ ಮನುಷ್ಯರು ನಾಳೆ ಮತ್ತೇನು ಕಂಡುಹಿಡಿತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಖೋಜ ಕಂಡು ಹಿಡಿಯುವುದು, ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡೋದು, ಮತ್ತೇನು ಕಂಡುಹಿಡಿತಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. इसीलिए अब टेलीफोन क्या करना है? टेलीफोन मोबाइल का स्वागत करना है. ಖುಷಿ ಖುಷಿ आपका स्वागत करना चाहिए. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ಅದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಬೇಕು.
मोबाइल। तुम सत्य कह रही हो। अब तो नए मोबाइल की खोज की जा रही है, उसमें बात करने वाले व सुनने वाले एक दूसरे को देख भी सकते हैं। ಹೌದು, ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಕೀಪ್ಯಾಡ್ ಇತ್ತು. ಕೀಪ್ಯಾಡಲ್ಲಿ ಬರೀ ಮಾತಾಡ್ಬೋದಿತ್ತು. ಅದಾದ ಸ್ವಲ್ಪ ದಿನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಫೋಟೋಗಳನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಫೋಟೋ ಕಳಿಸ್ಬೋದಿತ್ತು, ಅವ್ರ ಫೋಟೋ ನಾವು ನೋಡ್ಬೋದಿತ್ತು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇವಾಗ ಏನು ಬಂದಿದೆ, ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಬಂದಿದೆ. ನಾವು ಅವರನ್ನು ನೋಡ್ಕೊಂತ ಮಾತಾಡ್ಬೋದು, ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ಕೊಂತ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಎಷ್ಟೊಂದು ಬದಲಾವಣೆಗಳು ಈ ಕೆಲವೇ 7-8 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಬದಲಾವಣೆಗಳು ಆಗ್ತಾ ಹೋಯಿತು ಅಂದರೆ ಮುಂದೊಂದು ದಿನ ಮೊಬೈಲ್ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತಾವುದೋ ಒಂದು ವಸ್ತು ಬರಬಹುದು. चिट्ठी मुस्कुराते हुए, इसलिए मैं तो यही कहती हूँ, जो मिल जाए जितना मिल जाए उसी में खुश रहना चाहिए. देखो, इसलिए चिट्ठी, चिट्ठी का चिट्ठी है, एक बाई है, एक दादी है ಅಲ್ವಾ. ಅದು ಹೇಳುತ್ತೆ ಚಿಟ್ಟಿ ಏನಂತ, ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೆ ಮತ್ತು ಏನು ಸಿಗತ್ತೆ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೋ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು, ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಗಾದೆಗಳೆಲ್ಲ ಇದೆ. ಪಾಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಪಂಚಾಮೃತ ಅಲ್ವಾ. ಸೊ हम तो 2 अंशों को याद रखना है. पहला है, इस दुनिया में कुछ भी शाश्वत नहीं है. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಶಾಶ್ವತವಲ್ಲ, है ना. हाँ, उसके साथ साथ इस दुनिया में ಪಾಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಪಂಚಾಮೃತ, ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೋ ಏನು ಸಿಗತ್ತೋ ಅದರಲ್ಲೇ ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು. ಹಸ್ತೆ ಹಸ್ತೆ रहना, है ना बच्चों. हाँ, तो कन्नड़ में बहुत सारे गाना है ना. नगु नगुता नली नली येने आगली, है ना. हाँ, ऐसा बहुत सारे गाना है. हम तो किसी भी संदर्भ में, ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಸಹ हम हमेशा हंसते रहना है. पता नहीं कल क्या होगा, नाಳೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. जो भी काम करना है आज ही करना है. और किसी को ಯಾರನ್ನು ನಾವು ದ್ವೇಷ ಮಾಡಬಾರ್ದು, ಯಾರನ್ನು ನಾವು ನೋಯಿಸಬಾರ್ದು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನಾಳೆ ದಿನಗಳು ಇನ್ನೂ ತುಂಬ ಇದೆ. ನಾಳೆ ಅನ್ನೋ ದಿನಗಳೇನಿದೆ ಬಹಳ ಇದೆ. ಅವು ನಮಗೆ ಯಾವತ್ತೂ ನೋವನ್ನು ತರಬಾರ್ದು. समझ में गए बच्चों. देखिए, इसलिए मैं तो यही कहती हूँ, जो मिल जाए, ಏನು ಸಿಗತ್ತೋ, ಮಿಲ್ನ ಸಿಗೋದು, जो मिल जाए ಏನು ಸಿಗತ್ತೋ, जितना मिल जाए ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೋ, जितना ಎಷ್ಟು, ಏನು ಸಿಗತ್ತೋ ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೋ, उसी में खुशी रहना सीखो, ಅದರಲ್ಲೇ ಖುಷಿಯಾಗಿರುವುದನ್ನು ಕಲಿತುಕೋ. मोबाइल और चिट्ठी की बातें सुनकर टेलीफोन ने अपनी स्थिति को समझा और मुस्कुराकर दोनों को गले लगा लिया. ಈಗ ಟೆಲಿಫೋನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನ ಆಯಿತು. ಈಗ ನಗಾಡ್ತು. ಮುಸ್ಕುರಾನಾ का मतलब क्या है? हाँ, ನಗಾಡ್ತು. ನಗಾಡ್ಬಿಟ್ಟು दोनों को गले लगाया. ಅದೆರಡನ್ನ ತಪ್ಪಿಕೊಂಡು. ಯಾವ್ಯಾವುದನ್ನ? ಟೆಲಿಫೋನ್, ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಮತ್ತು ಮೊಬೈಲ್. ಇಲ್ಲಿ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅಜ್ಜಿ, ಮೊಬೈಲು ಮೊಮ್ಮಗ, ಮಧ್ಯ ಯಾರನ್ನೇ ಟೆಲಿಫೋನ. ಹಾಂ, ಅದು ಅವರಿಬ್ಬರನ್ನ ತಪ್ಪಿಕೊಂಡು. जैसे ही गले मिले तो मोबाइल पर रिंग टोन बज उठी. ಆ ತಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾಗೇ ಆ ಮೊಬೈಲಿಗೆ ಒಂದು ರಿಂಗ್ ಟೋನ್ ಬಂತು. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ಆ ರಿಂಗ್ ಟೋನ್ ನಾವೆಲ್ಲ ರಿಂಗ್ ಟೋನ್ ಹಾಕೊಂಡಿರ್ತೀವಲ್ವಾ. ಯಾವ್ಯಾವುದಾದ್ರೂ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗುವಂಥ ಹಾಡುಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಅದೇ ಥರ ಆ ಶರ್ಮಾ ಯಾವ ಹಾಡು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂತಂದರೆ, ಈ ಜಿಂದಗಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ. ಹಾಂ, ಈ ಜೀವನ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಜೀವನ ಸಫರ್ ಸುಹಾನ, ಈ ಸುಂದರ ಸಫರ್ ಹೈ. ಸಫರ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೈ ಜರ್ನಿ.
ಇದು ಒಂದು ಪ್ರಯಾಣ, ಒಂದು ಪ್ರಯಾಣ. ಜೀವನ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಪಯಣ. ಈ ಪಯಣವನ್ನು ತುಂಬ ಹೇಗೆ ಕಳಿಬೇಕು? ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿ ನಗುತ್ತಾ ಸಂತೋಷವಾಗಿ ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಸಂತೋಷವನ್ನು ಕೊಟ್ಕೊಂತ ನಾವು ಈ ಜೀವನವನ್ನು ಕಳಿಬೇಕು. ಯಾಕೆ ಆ ಥರನೇ ಜೀವನವನ್ನು ಕಳಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಯಹ ಕಲ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಕಿಸ್ನೆ ಜಾನ. ಇದು ಈ ಜೀವನ ನಾಳೆ ಏನಾಗತ್ತೆ ಅಂತ ಕಿಸ್ನೆ ಜಾನೋ, ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು. ಏಥಾ ರಿಂಗ್ ಟೋನ್ ಕಿಸ್ಕಾ ಮೊಬೈಲ್ का धीरे धीरे पर्दा गिरता है और 3 ಜನದ್ದು ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗುತ್ತೆ. ಡಿಸ್ಕಷನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ? पर्दा गिरता है. मंच पर नाटक करते समय अध्यापक की सहायता से टेलीफोन, मोबाइल व चिट्ठी का पहचान चिट्ठी छाट बना ले. समझ में गए बच्चों? आशा करती हूँ आपको ये मोबाइल के बोलबाला पाठ समझ में आ गया है. तो देखो ये मोबाइल का बोलबाला पाठ का विधाता एकांकी, इसके रचयिता है सुरेखा शर्मा शांति. सुरेखा शर्मा शांति हरियाणा के है. इस पाठ का आशय था ये मोबाइल का महत्व और आवश्यकता को समझना. तो ये समाज सदा एक सा नहीं रहता. समझे? ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ये बदलता रहता है. ಇದನ್ನ ಹೇಳೋದು ಈ ಪಾಠದ ಒಂದು अंश. पहला कबूतर था, उसके बाद चिट्ठी और उसके बाद टेलीफोन और अब आ गया है मोबाइल. ऐसा ही बदलता रहता है दुनिया. जिंदगी एक सफर है सुहाना, यह क्या कल क्या हो किसने जाना. ये जिंदगी है ना, एक सुंदर पयण है, सफर है, उसको हम हंसते हंसते ही जीना है ना. हंसना यहाँ, जीना यहाँ, मरना यहाँ, है ना. इसलिए हम सभी वक्त हंसते हंसते ही रहना चाहिए. और उसके साथ साथ हमें यह भी समझना है जो मिल जाए, जितना मिल जाए उसी में खुश रहना चाहिए. ಏನು ಸಿಗತ್ತೋ, ಎಷ್ಟು ಸಿಗತ್ತೋ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಖುಷಿಯಾಗಿರೋದನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕು. समझ में आ गए बच्चों? मैं इस पाठ के जो प्रश्नोत्तर हैं, जो यूनिट टेस्ट टाइम मैं आपको ग्रुप में भेजती हूँ, आप उसको करना है. समझ में आ गए बच्चों? धन्यवाद.